महाराष्ट्राचा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। जानेफळ येथे म्हशी व गाई चोरट्यांचा शोध घेण्यासाठी आमरण उपोषण सुरू। मेहकर तालुक्यामधील जानेफळ येथे दिनांक 25 सप्टेंबरच्या मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी 2 ठिकाणाहून 3 म्हशी व वगारू एकूण किंमत 2,11,500 रुपयांची म्हशी अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची फिर्याद दिली असताना जानेफळ पोस्टमध्ये अज्ञात व्यक्तीविरुद्ध BNS अंतर्गत 303-2-305 गुन्हा दाखल करण्यात आला। यापूर्वीही जानेफळ येथे गोधन अज्ञात व्यक्तीने चोरल्याप्रकरणी गुन्ह्यातील अज्ञात चोरट्यांचा शोध न लागल्याने त्या अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी फिर्यादी 27 सप्टेंबर पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली। जानेफळ येथील अंबिका नगरमधील संदीप विश्वनाथ नवले व विजय चेंडकर काळे यांच्या गोठ्यामधून 3 म्हशी व 1 वगार अंदाजे एकूण रक्कम 2,11,500 रुपये यांची म्हशी चोरीला गेल्याची फिर्याद जानेफळ पोलीस स्टेशनला दिली असता अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला। यापूर्वी सुद्धा जानेफळ पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याने गोधनावर हात साफ केलेला असताना अनेक दिवस उलटून सुद्धा त्या गोधनाचा व अज्ञात चोरट्यांचा शोध न लागल्याने चोरट्यांची मनोधैर्य वाढवून चोरट्याने 25 सप्टेंबर रोजी अंबिकानगरमधून अल्पभूधारक शेतकऱ्याच्या म्हशी चोरल्याने कुटुंबावर उपासमारीची वेळ आल्याने अज्ञात चोरट्याची जानेफळ व परिसरामध्ये मोठे रॅकेट सक्रिय असल्याने पाळीव प्राण्यांच्या चोरीच्या घटना वाढत असल्याने त्या खंडित करण्यासाठी सदर रॅकेट उघडकीस आणण्यासाठी पशुधन पालकांनी तसेच फिर्यादींनी पोलीस प्रशासनाकडून जलदगतीने तपास करण्यासाठी 27 सप्टेंबर रोजी जानेफळ पोलीस स्टेशन समोर विजय चेंडकर काळे व संदीप विश्वनाथ नवले यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली। आमरण उपोषण संदर्भात संबंधित विभागाला निवेदन देण्यात आले। ठाणेदार अजिनाथ मोरे यांनी लवकरात लवकर या अज्ञात चोरट्यांचा शोध घेऊन त्याला जेरबंद करावे अशी मागणी पशुधन पालक सुद्धा करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या आवाज महाराष्ट्राचा या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा। आवाज महाराष्ट्राचा न्यूज चॅनलसाठी संपादक राकीब बागवान।